आणि शेवटी IT क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना मी हा संदेश देईल की कुठल्या गोष्टीचा बाऊ न करता ती गोष्ट मी करेल कसं हा माइंडसेट आपण ठेवला पाहिजे. नाही करण्याचे 10 कारणं शोधण्यापेक्षा करण्याचे 10 कारणं शोधा आणि तो माइंडसेट ठेवा. नाहीतर मग ह्याच्यामुळे होत नाही, तिच्यामुळे होत नाही, हे असं झालं आणि ते तसं झालं. म्हणजे असं होईल की आपल्या शेजारी काहीतरी लक्झरियस लाईफ जगतोय ना, आपल्याला ते जमत नाही. आणि मॅक्झिमम लोकांच्या बाबतीत जर असं होतंय ना की सगळे सेट झाले, मीच नाही झालो, मग आपल्यात काहीतरी कमी आहे. ते शोधा, ते शोधा. त्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. कारण कोणी म्हणजे भगवान नाही येणार आहे आपलं आयुष्य बदलायला. आपलं आयुष्य आपल्याला स्वतःला बदलायला लागतं, स्वतःला मेहनत घ्यायला लागते, स्वतःला बाहेर पडायला लागतं. सो मी सगळ्यांना हेच संदेश देईल की स्वतःच्या स्किलवरती आणि त्याच्याही उपर सातत्यावरती फोकस करा. 15 दिवस अभ्यास करून म्हटलं की वर्षभराचा झाला असं होत नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. आणि जॉब मिळाल्यावरही करायला लागतं अपग्रेडेशन, त्यालाही पर्याय नाही. सो स्वतःला अपग्रेड करत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे आणि शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण शिक्षण हे असं शस्त्र आहे की जे प्रत्येकाची लाईफ बदलू शकतं.